नमस्कार मित्रांनो. जल्दी पहिलाच बॉल आणि पहिल्याच घासाला लागलेला खडा. नर्सिंगच्या रूपाने आपण पाहतोय फार मोठी विकेट. पहिली विकेट मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. नरसिंग पालमपल्ले मैदानामध्ये बाद होतोय. निहाल गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी यश मिळवलंय. निहाल पुन्हा धावायला तयार असेल. यावेळी आपण पाहतोय अति उसळीचा हा चेंडू व्हाईट बॉल, जो निश्चितप्रमाणे आपण पाहतोय पंचांनी यावेळी जो घोषित केलेला आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये षटक क्रमांक पहिला आहे. चालू असताना मॅच किती षटकाची आहे? 5. निहालचा पुढचा बॉल स्ट्राईक ऑन आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. ओहो, आणि या दरम्यान बॅटची एज एस्टनच्या मागे जयेशकडून मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नसणार आहे. विकेट, धक्का क्रमांक 2. विकेट येताना मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळाली. निहाल काय वेगवान मारा मैदानामध्ये करतोय. पुन्हा एकदा बाउन्स होता या बॉल मध्ये आणि नो बॉल. यावेळी मात्र निश्चित पंचांनी यावेळी घोषित केलेला आहे. सामन्याकडे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे नो बॉल. यावेळी मात्र पंचांनी जो घोषित केलेला आहे. फ्री टर्न स्ट्राईक आउट आपण पाहतोय मैदानामध्ये. हो हो हो, काय चेंडू टाकलाय आणि नो बॉल मला वाटतं पुन्हा एकदा पंचांनी घोषित केलेलं आहे. हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. 2 चेंडू आपण पाहतोय लागोपाठचे डॉट येत आहेत. 3 धावा धावलकावरती आहेत. निहाल तुसामड अर्थात टुंडू मावळ आपण पाहिले गेले तर मावळ एक्सप्रेस. निहाल पुन्हा एकदा शफल चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. एवढं सोपं नसेल खऱ्या अर्थानं सिद्धार्थसाठी.
हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये डॉट येताना आपल्याला बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा मात्र काय इथे फलंदाजांची भंबेरी उडवणार ही गोलंदाजी. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाणार आहे. ते पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपलेला आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 3 धावा. त्यामध्ये आपण पाहिले गेले तर एक वाईड आहे, एक नो बॉल देखील आहे. एक षटकाचा खेळ संपला. आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 3 धावा. आरिफ आणि आरिफ संगम. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज समशेर सॅम. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये तयार असणार आहे. यापूर्वीच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी त्याने केली. स्ट्राईक आउट आपण पाहतोय इथे आरिफ. यावेळी मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, पायचे क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. सिंगल इथे पळून पूर्ण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. धावबाची संधी आहे आणि संधीचं सोनं होईल का, परंतु नाही. अगदी 2 धावा तिथे यशस्वीरित्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले गेले तर धाफलकावरती 5 धावा आहेत. चालू असणारी मॅच आपण जर मैदानामध्ये बघितले गेले तर थंडर 11 चिखली आणि दुसऱ्या बाजूला देवरोड 11. हे 2 संघ आज मात्र समोरासमोर भिडलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार समशेर. ओहो, वेग दाखवला यावेळी. वाईट +1. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो पुण्याचा समशेर. स्ट्राईक ऑन भैया. ओ, यावेळी पाहायचंय मिस टाइम स्ट्रोक. आणि इथे काय झालेलं आहे, कदाचित इथे 2 खेळाडूंच्या मधोमध पडलेला हा चेंडू तुलाही नाही आणि मलाही नाही. गलती तूने भी नहीं की, गलती मैंने भी नहीं की. आता जयेश आणि प्रमोद थोडेसे विचार करत असतील की हा झेल झाला असता. गोलंदाज तयार पुन्हा दाबायचं समशेर. स्ट्राईक ऑन. यावेळी कट केल्या बॉलला. पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय उमेश नायडू फार दूरवरती असणार आहे. सिंगल तर मैदानामध्ये आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते होणार नाही. एक सिंगल आली. एका धावेच्या मदतीने देखील संघाचा धावफलक आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 9 धावा. आणि असं म्हणायला काय हरकत नाही, अगदी 2 ते 2.5 वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ थोडासा बदल आहे देवरूडच्या क्रिकेटमध्ये. पूर्वीचं क्रिकेट थोडंसं विस्कटलेलं क्रिकेट होतं. आता एकीचं क्रिकेट देवरूडचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. ओहो, बाउन्स होता या चेंडूमध्ये, वेगही होता, परंतु पंच तिथे नाखुश आहेत, निराश आहेत आणि इथे पंचाने कळवलंय की हा चेंडू वाईड आहे. समशेर पुण्यात पाहायचं तयार असेल. यावेळी पाहिजे शफल चेंडू अगदी खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे फार दूरवरती असणार आहे. पाहिजे निहाल फार दूरवरती आहे आणि तोपर्यंत इथे आपण पाहतोय मैदानामध्ये आलेला हा चौकार आहे.
पुढे पाहायचं मैदानामध्ये सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय. स्ट्राईक आउट आपण पाहतोय सिद्धार्थ उर्फ भैयाच्या बॅटमधून आलेला चौकार. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते सोडून दिला जाईल आणि तिथे मात्र निश्चितपणे कळवले की हा चेंडू ते वाईड आहे. अतिरिक्त धाव येताना जे आपल्याला बघायला मिळते. 15 धावा स्कोर कार्डवरती धावाच्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. बॅटची कडा आणि काय झेल आहे. वा जबरदस्त झेल आपण पाहतो यशांच्या मागे जय पुष्टी यांच्याकडून. कदाचित आज ते खेळण्याच्या ध्येयाने इथे आले नव्हते. पुन्हा पाहिजे मैदानामध्ये न्यू बॅटर. ओ काय चेंडू टाकला यावेळी मैदानामध्ये. खऱ्या अर्थाने मी म्हणेन की दोन्ही दिशेने वार या गोलंदाजांकडून ते आपण पाहतोय सुरू आहेत. स्कोर कार्ड जर आपण ते बघितलं गेलं तर धाफलकावरती 15 धावा ज्या धाफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या पण पहिल्या 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12 धावा. 2 षटकाचा खेळ संपला, धाफलकावरती 15 धावा आहेत. पुन्हा पाहिजे गोलंदाज तयार निहाल. ओहो वेग पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये जरूर बघायला मिळतोय टुन्नूचा. स्पीड मीटर खोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेट मध्ये. आनंद फारथूर वरती आणि चेंडू मिड विकेटला सक्सेसफुल. इथे पण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये गॅप शोधला तिथे खऱ्या अर्थाने चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचेल हा चौकार आलेला आहे. निहाल आपण पाहतो तयार असणार आहे. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आपण पाहतोय ते आलेला हा चौकार आहे. चौकार मैदानाच्या मध्ये इथे मिळेल. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 धावा आणि त्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चौकार आहे की षटकार हे मात्र निश्चितपणे गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा निहाल. बॅटची कडा आणि आता मात्र आपण पाहिले गेलं तर जयच्या हातामधून चेंडू मात्र निसटलेला आहे.
एक सिंगल यावेळी मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. चेंडूची फेकी तिथे होतीये आणि आता आपण पाहायला गेलं तर निश्चितपणे आरिफ या खेळाडूला मात्र मिळालेले आहे जीवदान सिंगल. 25 धावा धापलकावर. पुढे दबायचे गोलंदाज तिथे तयार असणारे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना ओहो पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. डॉट बॉल. संघाचं धावलं किती स्थिर आहे. संघाचं धावलं का आपण पाहिलं तर 25 धावा. सकाळपासून आपण पाहिलं तर 3 गोलंदाजाची चर्चा आवर्जून करावी वाटेल. एक निहाल, त्यानंतर आपण पाहिलं समशेर आणि त्यानंतर एक विकास. या तिन्ही गोलंदाजाने प्रचंड वेग आजच्या या दिवसामध्ये दाखवला. डॉट बॉल मैदानामध्ये येताना आपल्याला बघायला मिळाला. हा चेंडू आता मात्र जर आपण बघितलं गेलं तर नो बॉल इथे निश्चितप्रमाणे पंचांनी देखील घोषित केलेला आहे. हा चेंडू पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा दाबायचं मैदानाच्या मध्ये निहाल इथे तयार असणार आहे. हा चेंडू मात्र इथे चांगला चेंडू आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. चेंडू मात्र इथे डॉट आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल. इथे तिसरा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 27 धावा जे आपण पाहतोय धापलकावरती धावा नोंदवले गेलेले आहे. 27 रन 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 27. तो डिसिजन सांगितला जाईल. हा गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश. पहिला चेंडू सुरेख मैदानामध्ये बघायला मिळाला. ऋषिकेश या खेळाडूच्या नावाची चर्चा ही वारंवार मात्र निश्चितपणे या स्पर्धेमध्ये होतीये. कारण भावी नगरसेवक ही क्रिकेटची स्पर्धा अगदी 2 दिवसापूर्वी मात्र या खेळाडूने गाजवली. आज आपण पाहतोय आझादी चषक ही स्पर्धा गाजवतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा ऋषी. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ते खेळला जाईल. निहाल चेंडू ते कव्हर करतोय. सिंगल तर इथे मैदानाच्या मध्ये आली. दुसरा धावेचा प्रयत्न जरूर केला. डायरेक्ट हिट. वा जय पुष्टी यांचं कौतुक करावं लागेल. जी चूक झाली ना ती चूक मात्र इथे भरून काढण्याचं काम इथे जयने केलंय. आरिफला मात्र इथे परतावं लागतंय. आणि यापूर्वी जो आरिफने जो फटका खेळला तो षटकार आहे. त्यामुळे 2 धावा प्लस होणार आहेत. करून टाकला. केला 30 झाला. 30 धावा धापलगावरती 2 धावा ऍड केलेल्या आहेत.
नवीन बॅटर आपण जर पाहिले गेलं तर समीर जगताप. स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय 30 धावा धवलकावरती. ओ हो, पहिला चेंडू बाउन्सरने स्वागत आणि 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 ते बॅकअपसाठी खेळाडू नाहीये. सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न तिथे केला जाईल. दुसरी धाव मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण आहे. यापूर्वी मैदानामध्ये जयने पाहिलं की आरिफला बाद करण्यामध्ये यशस्वी जरूर झाला, परंतु आताही चेंडू हातामध्ये होता, परंतु तिथे मात्र हिट होऊ शकला नाही आणि त्याचं रूपांतर धावेमध्ये होत आहे. 2 धावा इथे आलेल्या आहेत. 32 धावा ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. समीरचा पुढचा बॉल, समीरसाठी पुढचा बॉल ऋषीचा आणि यावेळी पाहायचंय शफल झाले. क्रीजचा वापर, चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत आलेला चौकार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार असणार आहे मैदानाच्या मध्ये. यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा वेग दाखवला. बाउन्स होता या बॉल मध्ये आणि विशेषतः जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं एक वेगळं फॉर्मॅट, एक वेगळं आयोजन जरूर आपण सातत्याने बघतोय. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा जरूर आहे, परंतु इथे पाऊस यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू बॅटवरती अगदी सरळ हाताने घेण्याचं काम समीरने इथे केलं आणि पुन्हा एकदा पहा दिवसा ढवळ्या केली गेलेली चोरी आहे. असं क्रिकेटमध्ये फारशा अशा धावा घेणं सोपी नसतं, 38 धावा. परंतु तिथे जर आपण बघितलं ना तर निश्चितप्रमाणे 2 धावा यशस्वीरित्या आपण पाहतोय पळून पूर्ण केल्या जात आहेत. स्कोर कार्ड आता पाहिजे मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचणारे धावलिकावरती 38 धावा आहेत. 4 षटकांचा खेळ जो आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपलेला आहे. पायच्या मैदानामध्ये षटक क्रमांक जर आपण इथे बघितले गेलं तर शेवटचं षटक मैदानामध्ये असणार आहे. 38 धावा धावलकावरती शेवटचं षटक घेऊन आलाय उमेश नायडू. पहिलाच बॉल, बॅकची लिडिंग आहे, क्षेत्ररक्षक पाहायचंय शमशेर. चेंडू इथे मैदानामध्ये अडवतोय. चेंडूची फेकी देखील तिथे केली जाईल आणि तोपर्यंत 1 रन शॉट म्हणजे आताची धाव मिळणार नाहीये. आता मात्र आपण पाहतोय विकेट जरूर इथे आलेली आहे. आताची एकही धाव मिळणार नाही. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय थोडीशी घाई अकीब कडून मात्र होताना बघायला मिळाली. न्यू बॅटर गोपाल. गोपाल आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आता इथे दाखल होणार आहे.
स्कोर कार्ड जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 38 धावा. स्ट्राईक ऑन पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये पाहिजे अकीब. शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल तिथे मैदानामध्ये पाहिजे हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ अडवलं जाईल तिथे आणि इथे इथे मात्र आपण पाहतोय अकीबला मात्र आता बॅट्समन नेम फलंदाजाचं नाव काय? रेहबर. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 39 धावा आहेत. यावेळी मात्र आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल जो निश्चितपणे येणार आहे. 40 धावा धाफलकावरती आहेत. उमेश नायडू आपण पाहिले गेले तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून देखील फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती जरूर आहे. आणि पुणे जिल्ह्यामधील एक यावेळी मात्र आपण पाहतो पॅडल स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू इथे खेळून काढला जाईल. सिंगल मैदानामध्ये आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि चुका होणाऱ्या वारंवार जे चुका आहेत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 42 धावा. हा चेंडू देखील आपण पाहतोय मोठा स्ट्रोक तिथे खेळलाय. हितेश नाटा फार दूरवरती आहे. सिंगल तर इथे मैदानामध्ये आली. दुसरा धावेचा प्रयत्न आपण पाहतोय ते केला जाईल. संघाची धावसंख्या ज्या वारंवार होणाऱ्या या चुका आहेत. 45 धावा धाफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा लॉंग पॅक्सच्या कव्हरला चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचेल. इथे आलेला हा चौकार आहे. 49 धावा धाफलकावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा तयार असणाऱ्या मैदानाच्या मध्ये राऊंडचा विकेट उमेश. यावेळी चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायला मिळाला. पहिला डाव इथे आपण पाहतोय मैदानामध्ये संपलेला आहे. 49 धावा धाफलकावरती आहेत. 50 धावेंचं टार्गेट असणार आहे. 30 चेंडू 50 धावा हे समीकरण आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची टीम. लगेच कुठल्या प्रकारचा वेळ आपण घेणार नाहीये. आणि त्याचबरोबर यानंतरचा होणारा सामना कोथरूड 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर मातोश्री 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती की आपण टॉस साठी यायचे.
चला कोथरूड 11 टीम, कॅप्टन आपण टॉस साठी या. पायसे मैदानाच्या मध्ये 49 झालेले आहेत. 50 धाब्यांचं टार्गेट आता असणार आहे आणि या 50 धाब्यांचं टार्गेट मैदानामध्ये पायसे कशा प्रकारे ते पूर्ण केलं जाईल. आमचे सुरेशजी भिसे काका यांची शुभासे आपण सामन्याचा टॉस करतोय. चला काका विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचा आहे. टॉस होतोय आणि टॉस जिंकलाय मातोश्री 11 या संघाने. चला सामना सुरू करायचा लगेच. एक्स्ट्रा में बहुत गया है 12-15 रन गया एक्स्ट्रा में है ना 14 सेकंड ओवर का 2 बॉल बाकी 49 झालेले आहेत. 50 बनवायचे आहेत. पार रस्त्यावरती जे सराव करतायत ना खेळाडू, सगळ्यांना विनंती आहे रस्त्यावरती सराव करू नका. इकडे समुद्राच्या कक्षाच्या पाठीमागे खूप जागा आहे, या इकडे. काय आधीच आपण स्पर्धा भरवण्यासाठी खूप विनवण्या केलेल्या आहेत, त्यामुळे विनंती आहे सर्वांनी थोडंसं सहकार्य करा. सामन्याला इथे होईल सुरुवात. बोला.
सामन्याला इथे आपण पाहतो होईल सुरुवात आणि मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहे षटक क्रमांक आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. सामन्याकडे आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा घेऊन जातोय आघाडीचे दोन्ही बॅटर्स. एका बाजूला असेल टुन्नू, नॉन सेकंडला असेल आनंद चौहान. षटक क्रमांक पहिलं धीरजच्या हातामध्ये. पहिलाच बॉल यावेळी मैदानाच्या मध्ये पाहायचे उसळे घेणारा चेंडू होता. पंचाने जमिनीला समांतर केलेले आहेत. व्हाईट बॉल. चला पंचाचा निर्णय अंतिम निर्णय असणार आहे त्यामुळं खेळाडूवृत्ती विशेष आपण पाहिलं तर नावाजलेले दोन्ही पंच आपण या स्पर्धेसाठी निमंत्रण त्यांना दिलं. एका बाजूला जेपी पॅनलचे असणारे जे पवार सर, दुसऱ्या बाजूला अमर साठे सर, हे दोन्ही नावाजलेले पंच आपण या मैदानावरती जरूर बघतोय. यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये शफल चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये जरूर इथे केला जाईल. आणि तिथे जर आपण पाहिलं गेलं तर बॅटवरती चेंडू जो येऊ शकलेला नाहीये. पुन्हा धीरज तयार. यावेळी पाहिजे मोठा स्ट्रोक आणि हा चेंडू नो बॉल आणि षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या आता इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. फ्रीट ऑन निहाल साठी. आणि निहालला जर तुम्ही अशा प्रकारच्या संधी दिली तर निहाल त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा धीरज. फ्रीट ऑन स्ट्राइक ऑन निहाल उर्फ टुन्नू. आणि या दरम्यान खेळे खेळे लांब 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 वरचा षटकार 6 धाव्यांसाठी. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये येतो. या षटकाराने संघाचं धावफलक आता मात्र आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 14 धावा. निहालच्या बॅटमधून आपण पाहतो लागोपाठचा दुसरा षटकार येताना आपल्याला जो बघायला मिळेल. ओ हो यावेळी मात्र कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. आणि आता मात्र जर आपण बघितलं गेलं तर इथे एष्टा उद्ध्वस्त करणारा हा चेंडू होता. विकेट येताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. निहालसाठी आपण पाहतो निश्चितपणे खूप सारी चर्चा आणि विशेषतः लांबवरचे षटकार निहालकडून जरूर बघायला मिळाले 2. त्यानंतर मात्र तो मैदानाच्या मध्ये बाद झाला. आणि आता पाहिजे न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल इथे होणार आहे. तो असेल आता इथे हितेश नडार.
स्कोरकार्डवरती 14 धावा धापलकावरती आहेत. 50 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये सुरू झालाय. कासिफ आपण पाहते निचून आणि धीरज सोबत थोडीशी चर्चा करताना पाहायला मिळाला, कारण आपला अनुभव हे मोठे खेळाडू सिनियर खेळाडू नेहमीच मात्र एकमेकांसोबत शेअर करत असतात. स्ट्राईकवरती आपण पाहतो हितेश. धीरजचा पुढचा बॉल हितेशसाठी. यावेळी कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपल्याला जरूर बघायला मिळाला, परंतु तिथे कुठल्याही प्रकारचा आपण पाहतो इशारा जो येणार नाही. धाफलक आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये ते स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती 14 धावा. यावेळी पाहतोय खडे खडे चेंडू मात्र खेळून काढलाय मिडाच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक फार दूर वरती आहे. सिंगल इथे मैदानामध्ये आली. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या आपण पाहतोय मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा. 16 धावा धावलकावर आहेत. धाफलकावरती आपण पाहतोय ते 16 धावा धाफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. या पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती असताना हितेश तयार आहे. यावेळी पाहायचंय उडवलंय बॉलला आणि पाठवलंय फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. षटकाराला या षटकाराच्या मदतीने धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 22 धावा. एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद आहे. बावीस धावा ज्या आपण पाहतो धाफलकावरती आहेत. बावीस धावा धाफलकावर समीर. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं मैदानाच्या मध्ये घेऊन येणार आहे. स्ट्राईक ऑन आनंद. ओहो इनसाइड आउट. व्हाट स्ट्रोक. एवन क्वालिटी. आझादी चषकातील ब्रँडेड षटकार 6 धावेसाठी. बॉल घेऊन या. बॉल षटकार आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पहिल्या चेंडूवरती मैदानामध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 28 धावा आहेत. अजूनही 22 धाव्यांची गरज आहे. त्यावेळी पाहिजे मैदानामध्ये चेंडू कट केला जाईल. धावेसाठी हुकार नकार हुकार नकार मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे हितेशला मात्र आपण पाहतोय परतावा लागणार आहे.
गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो 13 असेल मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा समीर. यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये शॉर्ट ऑफ लेंथ बॉल आणि तिथे जर आपण पाहिलं गेलं चेंडू पण पाहतो मैदानामध्ये डॉट येताना आपल्याला बघायला मिळतो. 28 धावा धावलकावरती आहेत. हितेश मात्र 2 चेंडू खेळला, 8 धावा त्याने बनवल्या. निहालने मात्र आपण पाहतो 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. आनंद चव्हाणच्या बॅटमधून आपण पाहतो 1 षटकार आला. यावेळी बॅटची कडा, चेंडू पडलाय. ओहो आणि इथे डायरेक्ट हिट. उमेश नायडू डायमंड हॅक परतावं लागेल. आपण पाहतो इथे उमेश नायडूला. एका पाठोपाठ 1-2 फलंदाज आपण पाहतोय धावपात मैदानामध्ये होत आहेत आणि कुठेतरी आपण पाहतोय समीर पहा फाईट करायची आहे खऱ्या अर्थानं थंडर 11 चिखली टीम संघाला माहिती आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा न्यू बॅटर आनंद नडार. ओहो आणि इथे काय दांडीगुल विकेट. काय गोलंदाजी करतोय समीर जगताप. समीकरणाकडे तुम्हाला ती घेऊन जाणार आहे. अजून 22 धाव्यांची गरज आहे. 3 ओव्हर बचला ना. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातो. आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अजूनही न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये प्रमोद स्ट्रायकन तयार असणार आहे. पहिल्या वेळी पाहिजे मैदानामध्ये अगदी मिड विकेटच्या दिशेने चेंडू मात्र इथे खेळून काढला जाईल. सिंगल जे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पळून पूर्ण केली जाते. 1 धावी ते मैदानाच्या मध्ये घेतली आहे. एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली जाणार आहे. 29 धावलकावरती आहेत. शेवटचे 18 चेंडू तर शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतो 21 धावींची अजूनही गरज आहे. समीर जगतापचं हे षटक फार महत्वाचं मी म्हणेल. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाणार आहे. पण मैदानाच्या मध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा 18 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा बनवायच्या आहेत आणि सामना संपलेला नाहीये मित्रांनो. खऱ्या अर्थानं थंडर 11 चिखली संघाला माहिती आहे संघर्ष कसा करावा आणि कमबॅक कसं मिळवता येतं हे फार महत्वाचं आहे. प्रमोद आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आज याचा मात्र वाढदिवस आहे आणि घरच्या स्पर्धेमध्ये खेळतोय.
पहिलाच बॉल. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल मात्र इथे पंचाने घोषित केलेला आहे. कासिफला चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपल्याकडे बँक बॅलन्स आता कमी आहे. आपल्याला जिंकायचं असेल ना तर आपल्याला आता विकेटच्या शोधामध्ये निघावं लागणार आहे. हा चेंडू पाहिजे शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. हा चेंडू मात्र हुक करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू आपण पाहतोय तिथे अडवला जाईल आणि तोपर्यंत इथे मैदानामध्ये आलेली सिंगल. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 31 धावा. यावेळी आपण पाहतोय बॅकफुटला चेंडूला मात्र कट करण्याचा प्रयत्न खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे केला. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 31 धावा. अजूनही 19 धावींची गरज. कासिफ तयार पुन्हा एकदा. यावेळी पुण्याचा पाहिजे मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये जरूर तिथे खेळला जाईल. धीरज इथे तयार आहे. एक सिंगल आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये जी येणार आहे. एक धावा आली आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचणारे धावफलकावरती 32 धावा. धावफलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. पुण्याच्या बॅटची कडा चेंडू पडला. दिशा बदलली थर्डमॅनच्या दिशेने. रक्षक फार दूरवरती आहे. सिंगल मैदानामध्ये आली. दुसऱ्या धावेचा देखील ते प्रयत्न आणि आता मात्र 2 धावा आलेल्या आहेत. दोन धावा आल्या. 34 धावा धावफलकावरती. आझादी चषकातील आपण पाहतो खऱ्या अर्थाने एक देखणं रूप आज आपल्याला या मैदानावरती जरूर बघायला मिळतंय. हिरवळ असं हे मैदान आहे. पावसाळी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा भारतवर्षाच्या सन्मानामध्ये सातत्याने गेले 7 वर्ष आपण या आझादी चषकाचं आयोजन पाहतोय. यावेळी पाहायचंय नटराज पद्धतीने खेळलेला फटका आहे परंतु तिथे झेल झालाय. परतावं लागेल प्रमोद पोलला. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद होताना जे आपल्याला बघायला मिळत आहेत. ऋषी पुण्याच्या मैदानाच्या मध्ये कासिफचा पुढचा बॉल ऋषीसाठी आणि हा चेंडू इथे धीम्या गतीने टाकलेला आणि तिथे पाहिजे कासिफचा चेंडू. आरिफ चेंडूच्या खाली. काय झेल आहे, काय गोलंदाजी आहे. इथे आपण पाहिलं संकट येतात असं म्हणतात ना परंतु संकट येतात ही संकट जाण्यासाठी. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 34 धावा धावफलकावर आहेत. शेवटच्या आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही बनवायचे आहेत. 12 चेंडू 16 धावा हे समीकरण आहे. मॅचचं समीकरण मात्र थोडंसं आता बदलताना आपल्याला बघायला मिळतं. हेच क्रिकेट मित्रांनो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ काय आहे. तुम्ही यावर्षीचा वर्ल्ड कप बघा. 12-16 सामना कंपल्सरी चेस. आता 24 चेंडू मध्ये 26 धावीची गरज असताना प्रतिस्पर्धी संघाला भारतीय संघ जिंकला. म्हणजे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ उगाच नाहीये. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. आनंद चव्हाण यांच्यावरती मात्र संपूर्ण संघाची जबाबदारी असणार आहे. समीर जगताप गोलंदाजीसाठी तयार. कोलवट टप्प्याचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. फेकी खराब आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये इथे केला जातोय. 2 धावा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पळून पूर्ण केले जात आहेत. या नशिबाच्या धावा आहेत.
धावेंसाठी धाव सुरू झाली आहे. आपण पाहतोय मित्रांनो आझादी चषक. काय मॅच रंगली, संघर्ष केला जातोय. असं म्हणतात ना, आयुष्य हे कुठल्याही पेनड्राईव्ह सारखं नाहीये. आयुष्य हे रेडिओ सारखं आहे. कधी कुठलं गाणं वाजेल ना सांगताच येणार नाही. आनंद भाई प्रैक्टिस वाला चाहिए, चल कोई बात नहीं. दो छे अभी तो एक का मैच है, एक छे का मैच है. एक छे. समीरचा पुढचा बॉल, स्ट्राइक ऑन आनंद. यावेळी आनंद चव्हाण सांगतोय टायगर अभी जिंदा आहे. षटकार. काय स्ट्रोक खेळला आनंद चव्हाण ने. ये बड़े मैच का बड़ा खिलाड़ी है. षटकार मैदानाच्या मध्ये आला. धावलकावरती 42 धावा. 10 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अजूनही बनवायच्या आहेत त्या 8 धावा. मॅच कडे पुण्यात दाबायचं. समीरचा पुढचा बॉल, स्ट्राइक ऑन आनंद. षटकार इथे आलेला आहे. पुण्यात दाबायचं शॉट ऑफ लेंथ बॉल. मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असेल. सिंगल तर आपण पाहतोय मैदानामध्ये आली. चेंडूची फेकी आणि इथे विकेट. रन आउट. काय मित्रांनो, मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा आलेला आहे. आनंद चव्हाण स्वतःवरती जबाबदारी घेण्याचा प्रयत्न वारंवार इथे करतोय. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. सोनूभाई वाल्मिकी यांचे मात्र एक शुभागमन होत आहे. सोनूभाई आपलं स्वागत आहे. सामना कंपल्सरी चेस असं म्हणावं लागेल. आता सुसाट वेगाने निघालेली बुलेट ट्रेन आता रुळावरून खाली घसरलेली. काय मॅच रंगली. मॅच कुठल्या दिशेने कधी वळण घेत येणार हे सांगताच येत नाहीये मित्रांनो. आयुष्यामध्ये माणसाला परिस्थिती शिकवत जाते आणि माणूस परिस्थितीतून शिकत जातो. नऊ चेंडू शिल्लक आहेत. एका बाजूला आपण पाहायला गेलो तर मैदानाच्या मध्ये पाप्पे. आज या खेळाडूवरती संपूर्ण देहरोडकरांच्या नजर आहेत. जय, आपला अनुभव पुन्हा एकदा पणाला लावतील का. जो सामना आता जनरल वॉर्ड मध्ये होता तो आता गेला आयसीयू मध्ये. आणि बरेचसे खेळाडूंनी आपल्या तर जागा बदलल्यात. कोणाची बोट आता तोंडापर्यंत गेली आहेत. नख चावू लागलेली आहेत. ही मॅच तशी आता. समीरचा पुढचा बॉल, स्ट्राइक आउट आपण पाहतोय. जय यावेळी पाहिजे बॅटची कडा आणि धावबाची संधी होती. परंतु काय झालंय. विकेट कोण आहे. पाप्पे मैदानाच्या हॅलो. मॅच मध्ये ट्विस्ट काय असेल. एक हितेश नडार धावबाद, उमेश नायडू धावबाद. अजून एक विकेट आहे. उमेश नायडू शून्यावरती धावबाद. आनंद नाडार शून्यावरती. त्यानंतर आपण पाहिलं ऋषी कदम शून्यावरती. पाप्पे एकही चेंडू खेळला नाही, तोही धावबाद.
पहिलेच ओव्हरला सबस्टिट्यूट चेंज केला होता. ए भाई अभी देख के खेलो यार. अरे मजाक में मत खेल. क्लियर हो गया तो भागो. जाऊ मॅच कडे पुढे पहा. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला मित्रांनो. हेच क्रिकेट आहे आणि क्रिकेट हा अनिश्चितीचा आहे. शॉट ऑफ चेंडू मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पायचे क्षेत्ररक्षक फार दूरवरती असेल. सिंगल जी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेली आहे. ए लास्ट बॉल है देख के खेल. सिंगल अगदी 22 रूपाने धाबलकावरती 44 धावा. यश पायचं या यश मध्ये संघासाठी यश खेचून आणण्याची ताकद आहे का? नरसिंग पालंपलेचा टिपलेला एक अप्रतिम झेल. आता मात्र फलंदाजी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. चेंडू पायच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा पाकफुटाचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न ते केला जाईल. चेंडू मात्र आपण पाहतो इथे डॉट आलेला आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी 6 रनों की जरूरत. मैच ऑन है. टीव्ही ऑन रखिए. आपण पाहतोय आझादी चषक. उसको बोलो उमेश भाई हिट विकेट ना हो जाए भाई. मंकड़ का भी बॉल. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावींची गरज आहे. देवरोडकरांनी बऱ्याच जणांनी आता या मॅच कडे पाहण्यासाठी तोंड फिरवलेलं आहे. आता आम्हाला मॅच बघायची नाही, आम्हाला फक्त रिझल्ट ऐकायचा आहे. काय येणार आहे रिझल्ट? चला मॅच सुरू करा अमर सर. वेळ घेऊ नका. वो क्या बोल रहे थे भाई? बैट को लगा था. बैट को लेके कीपर को लेके फिर ये बैट को लेके बाउंड्री जाता उधर. ओ जय भैया. ए मार दुश्मन. एका बाजूला जय, दुसऱ्या बाजूला यश. चैनी से क्या 6 मार. ज्यादा ही भरोसा है तुमको. पायच्या मैदानामध्ये 6 चेंडू शिल्लक, 6 धावेंची गरज. मॅच आपण पाहतोय. उमेश नायडूने आता मला वाटतं बरेचसे कान मंत्र दिले नाहीयेत, कान टोचण्याचं काम जरूर केलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानामध्ये. शेवटचा षटक घेऊन ड्रायव्हर छाती फोड़ के ले लिया. छाती फोड़ के लिया देख. आणि हा चेंडू इथे मैदानामध्ये पाहिजे. पहिल्याच बॉलवरती सिंगल. मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. पुढे एकदा 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू बनवायचे आहेत 5 धावा मित्रांनो. काय मॅच मध्ये रंग चढलाय, रंग बहरलाय. हेच क्रिकेट आहे, हेच आझादी चषक आहे. गोलंदाज तयार आहे. स्ट्राइक ऑन यश. यावेळी पाहिजे लॉंग ऑन मध्ये चेंडू खेळला. गॅप तिथे आहे जरूर. सिंगल आली. फेकी फेकी 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यश हा खेळाडू आहे देवरोडचा फ्युचर स्टार. यशने जर मॅच इथे जिंकून दिली ना, संभाजी भाऊ थेवडकर यांच्या वतीने यशसाठी 500 रुपयाचा प्राइज आहे. 4 चेंडू शिल्लक, 3 धाव्यांची गरज. मॅच कडे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. यश वरती निचरमणे फार मोठा विश्वास आहे.
आज संधी मिळाली आहे यशला शाबाश. आणि संधीचं सोनंही मला करायचं आहे. यावेळी चेंडू आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू इथे मैदानात पाहिजे डॉट. 3 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. प्रॅक्टिस सारखं मार. बिंदास बिंदास भाई. गोलंदाज तयार. पुण्यात पाहिजे मैदानाच्या मध्ये रेबर. स्ट्राईक ऑन यश. यावेळी पाहिजे चुल्ला कट केलाय. सिंगल तर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? नकार इथे मैदानामध्ये कळवलाय. 1 धाव आली. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 2 आणि या 2 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची गरज मित्रांनो. सामना कोण जिंकला असेल महत्वाचं नाही, परंतु मॅच इथे रंगली आहे ना. या दोन्ही टीमचे एकदा जोरदार टाळ्या. काय मॅच रंगली आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. शॉट ऑफ बॉल आणि तिथे पाहिजे मैदानाच्या आतमध्ये विकेट. शेवटची विकेट, शेवटचा बॉल आणि बनवायचे 2. शेवटची विकेट आहे. आता या मॅच ची परिस्थिती अशी झाली आहे. मॅच होती पहिल्या षटकामध्ये आल्या 22. त्यानंतरचं मॅच मात्र ज्या प्रकारचं समीकरण बदललं, ज्या प्रकारे मॅचची परिस्थिती बदलली. शमशेर आज पाहायचंय शमशेर वरती संघाची जबाबदारी. शेवटचा 1 बॉल बनवायचे आहेत 2 धावा. रेबर तयार. 1 चेंडू आणि मुख्यला बॉलला क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. सिंगल तर आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आली आणि 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 सामना जिंकलाय. तो आपण पाहतोय देवरोड 11 संघाने अभिनंदन. ये शमशेर नहीं, ये देवरोड का शेर है. शमशेर मैन ऑफ द मैच शमशेर. आणि मॅन ऑफ द मॅच कोणाच नाही. मॅन ऑफ द मॅच फक्त शमशेर. जोरदार टाळ्या. आयुष्याकडे किती सांगितलं तुम्ही, किती 50 मारले, आम्हाला घेणे देणंच नाही आता. सोनूभाई वाल्मिकी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच किताब देतोय. पीसीएमसी चे साहेब आदरणीय गणेशजी कापसे साहेबांच्या शुभ हस्ते आपण शमशेर यांना मॅन ऑफ द मॅच किताब देऊन सन्मानित करतोय. थंडर 11 चिखली संघाचं देखील विशेष कौतुक मी करेल एवढ्यासाठी की आम्ही हारलो यापेक्षा आम्ही लढलो कसे याचा सार्थ अभिमान असेल.